न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। नगररचना विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना श्रीरामपूर कार्यालयासंबंधी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कार्यवाही न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन, श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशन यांच्या वतीने श्रीरामपूर येथील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। श्रीरामपूर येथील नगररचना सहसंचालक यांच्या आक्षेपार्ह कार्यपद्धती संबंधी महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशनचे प्रदेश सचिव इंजिनियर सतीश वराळे यांनी नगररचना संचालक पुणे यांच्याकडे लेखी तक्रार करून योग्य कार्यवाहीची मागणी केली होती। त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर येथील नगररचना सहसंचालकांना तात्काळ पदमुक्त करून त्या जागी नवीन अधिकारी नेमणे, नगररचना कार्यालयाकडे शिफारसऐवजी मंजुरीचे अधिकार देण्याबाबत शासन निर्णय घेणे, वाळू धोरणाबाबत मुख्य घटकांशी चर्चा करून सुधारणा करणे, मजूर ठेकेदार यांना कायदेशीर जबाबदारी निश्चित करण्याबाबत धोरण ठरविणे आणि कामगार कल्याण निधीप्रमाणे अभियंता आणि वास्तुविशारद यांना सुरक्षा आणि आर्थिक तरतुदी करण्याबाबत योग्य निर्णय घेणे या मागण्यांचा समावेश आहे। मात्र वरिष्ठ कार्यालयाने राज्य इंजिनियर्स असोसिएशनने केलेल्या मागण्यांबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही। त्यांच्या उदासीन भूमिकेच्या निषेधार्थ अखेर अभियंत्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येईल असे यावेळी उपोषणास बसलेल्या अभियंत्यांनी सांगितले। महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन आणि श्रीरामपूर आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर असोसिएशन यांच्या वतीने तिथे बेमुदत साखळी उपोषण आहे। त्याचा संदर्भ असा की अकार्यक्षम अधिकारी जे टीपी टाउन प्लॅनिंगचे ते संजय मानेसाहेब यांचा जो कारभार आहे तो अतिशय बेजबाबदारपणाचा असल्यामुळे आणि त्यांच्याकडे बरीचशी प्रकरणं प्रलंबित असून कार्यवाहीची उत्तरे येत असल्यामुळे आम्हाला या उपोषणाचा हत्यार उपोषणाचा भाग पडलेला आहे। आणि तसंच उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे, 7 तारखेपासून उपोषण चालू आहे। तरी आम्हाला न्याय मिळावा आणि या अकार्यक्षम अधिकाऱ्याची लवकरात लवकर बदली व्हावी अशी आमची इच्छा आहे। आणि अजून संघटनेच्या बऱ्याच मागण्या आहेत, त्याविषयी आमचे प्रमोद कर्डिले साहेब आपल्याला सांगतात। नमस्कार, मी प्रमोद कर्डिले, श्रीरामपूर आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर असोसिएशन व महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशनचे संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर इथले सहाय्यक संचालक नगररचना या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख श्री संजय माने साहेब यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आमची असोसिएशन गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेली आहे। आमची शासनाकडे हीच मागणी आहे की या अकार्यक्षम अधिकाऱ्याची इथून तात्काळ बदली करण्यात यावी, जेणेकरून जनतेस न्याय मिळेल व शासनाचा देखील कोट्यवधी रुपयांचा जो काही 6 महिन्यापासून महसूल बुडालेला आहे त्या महसूल बुडण्यासुद्धा हा अधिकारी जबाबदार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। आमची मागणीची शासनाने दखल घ्यावी अशी असोसिएशनच्या वतीने आम्ही विनंती करतो। जोपर्यंत आमच्या मागणीची दखल घेत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील। अकार्यक्षम आणि बेजबाबदार सहाय्यक संचालक नगररचना श्रीरामपूर येथील अधिकारी श्री मानेसाहेब यांच्या अकार्यक्षमतेच्या मुळे श्रीरामपुरातील आर्किटेक्ट आणि इंजिनियर आज उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट साहेब या ठिकाणी अशी आहे की प्रकरण प्रलंबित ठेवणे हे एक प्रकारचं भ्रष्टाचाराचं निमंत्रण देण्याचा प्रकार आहे। प्रकरण प्रलंबित का ठेवलं जातं? जर ते प्रकरण बेकायदेशीर असेल तर ते प्रकरण लगेच त्यांनी ते प्रकरण रिजेक्ट केलं पाहिजे, पण तसं न करता वारंवार त्रुट्या काढून प्रकरण जेणेकरून समोरचा आर्किटेक्ट इंजिनियर किंवा जो कोणी संबंधित व्यक्ती असेल त्यांनी येणे मार्गे यांना भेटावं आणि यांच्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्तता कराव्या, हाच त्याच्या मागचा मुख्य उद्दिष्ट त्यांचा असतो। त्यामुळे ह्या गोष्टीच्या निषेधार्थ श्रीरामपूर आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन तसेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे। आणि आजपर्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत नगररचना विभागाकडून कुठल्याही प्रकारे अधिकारी या ठिकाणी उपोषणाला भेट देण्यासाठी आलेले नाही।
ही सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे. आणि या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी आणि ज्या उपोषणकर्त्याच्या ज्या मागण्या आहे त्याच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा, हीच या निमित्ताने मागणी करतो. मी राजेंद्र जैत, श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशनचे डायरेक्टर. सहाय्यक संचालक श्री माने यांच्या मनमानी कारभाराविरोधात आम्ही आज इथे तिसरा दिवस आहे उपोषणाचा. माननीय श्री कर्डिले साहेब आणि श्री साळुंके साहेब 3 दिवसापासून त्यांच्या विरोधात उपोषणास बसले आहे, परंतु अजूनही शासनाने त्या म्हणावी त्या पद्धतीची अजून कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही आहे. आणि हा सर्व नुसता फक्त हा इंजिनियरचा विषय नाही आहे, तर इंजिनियरच्या माध्यमातून ह्या लोकांनी जनतेस वेठीस धरण्याचा हा प्रकार सुरू आहे. आणि त्यांना माहिती आहे की आता हा असंतोष थोडासा उफाळून येतोय, म्हणून ते 15 दिवसाच्या रजेवर गेलेले आहेत. हा सुद्धा जनतेला वेठीस धरायचा प्रकार आहे आणि याच्यात शासनाने अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे. म्हणजे हा पूर्णपणे जनतेच्या विरोधात काय म्हणतात त्याला एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि शासन याची कुठलीही दखल घेत नाही आहे. तरी आपल्या माध्यमातून मी शासनास आणि मुख्यमंत्री साहेब असतील किंवा त्याचे जे मंत्री असतील त्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की लवकरात लवकर अशा अकार्यक्षम व्यक्तीची लवकरात लवकर इथनं बदली व्हावी किंवा त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी आणि आमच्या माध्यमातून इंजिनियर्सच्या माध्यमातून सर्व जनतेला यातून न्याय मिळावा ही आपल्या माध्यमातून विनंती आहे. नमस्कार, मी इंजिनियर विशाल साळुंके, सहाय्यक संचालक नगररचना कार्यालय श्रीरामपूर गेल्या 6 महिन्यापासून कार्यरत झालं. या कार्यालयाचं उद्घाटन आपल्या राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी मोठ्या थाटामाटात केलं. त्यांचा जो हेतू आता बाबा इथले आमचे जे 7 तालुके आहेत, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोला, नेवासा, या भागातल्या लोकांना नगरला जाण्यासाठी खूप लांबचं अंतर पडायचं. त्या लोकांना सुलभता व्हावी म्हणून श्रीरामपूरला हे कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्यामार्फत झालं. माननीय मुख्यमंत्री साहेब असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, त्याच्यानंतर अजितदादा पवार असू द्या. आता तुम्हाला चांगलं माहिती आहे महाराष्ट्रात 2 सरकार झाले. विरोधकांनी आत्ताचे जे सत्ताधारी होते ते यापूर्वी 2.5 वर्षापूर्वी विरोधात होते. हे कार्यालय होण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी, त्याच्यात सर्व पक्षाच्या पुढाऱ्यांनी, आत्ता जे पदावर बसलेले आहेत, यापूर्वी जे पदावर होते, या सर्वांनी सहकार्य केलं. या सर्वांचं सहकार्य करण्याचा हेतू हा या 7 तालुक्यातील नागरिकांची सुलभता व्हावी, त्यांचे विकास कामाचे प्रस्ताव, मग ते खाजगी असू सरकारी असू, या 7 तालुक्यात जवळजवळ 8 ते 9 नगरपालिका आहे. राहुरी नगरपालिका आहे, देवळी नगरपालिका आहे, श्रीरामपूर नगरपालिका आहे, कोपरगाव नगरपालिका आहे, नव्याने स्थापित झालेली नेवासा नगरपंचायत आहे, शिर्डी नगरपंचायत आहे, राहाता नगरपंचायत आहे, वेगवेगळ्या संगमनेर नगरपालिका आहे. येथील शासकीय प्रस्तावसुद्धा म्हणजे दलित वस्ती अंतर्गत प्रस्ताव असू द्या, कोणत्या इमारत बांधकाम परवानगी असू द्या, हे सर्व प्रकरणं या श्रीरामपूर नगररचना कार्यालयात मंजुरीसाठी येतात, विकासाच्या मंजुरीसाठी. हा अकार्यक्षम अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा त्यांचे होणारे कामं करत नाही. आत्ताच जे आमचे पदाधिकाऱ्यांनी विषय मांडला का प्रत्येक प्रकरण काही ना काही हेतुपुरस्पर हे लांबवायचं, त्याच्यात विनाकारण त्रुट्या काढायच्या. एखादं प्रकरण नाही होत तर ते रिजेक्ट केलं पाहिजे, त्याच्यात रिजेक्टचं कारण टाकलं पाहिजे. परंतु नव्याने जी गव्हर्नमेंटने ऑनलाईन प्रक्रिया जी सुरू केलेली आहे याचाही हे अधिकारी गैरफायदा घेतात, रिअसाईन करतात. रिअसाईन करताना कोणत्याही कारणाचा उल्लेख केला जात नाही. त्याच्यानंतर थातूरमातूर उत्तरे जातात आणि प्रकरण प्रलंबित ठेवून काही लक्ष्मीदर्शन होतंय का याच्या माध्यमातून याची अपेक्षा ठेवून हे कुठंतरी हेतू ठेवून हे प्रकरणं लांबवणे भाग पाडतात. अशा पद्धतीने इथलं कामकाज सुरू आहे. या अधिकाऱ्यांनी त्यांना कुणकुण लागली का थोडा असंतोष वाढतोय नागरिकांचा, म्हणून 15 दिवसाची रजा टाकली. आत्ता ती रजा परत 15 दिवस एक्सटेंड केली. आम्ही या अधिकाऱ्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयात तक्रारी केल्या. वरिष्ठ कार्यालयाने 3 सदस्यीय नेमणूक केली.
त्याच्यानंतर वरिष्ठ कार्यालयाने त्यांना मेमो काढलेत का बा तुम्ही विनाकारण लोकांना त्रास होतोय. CPR मध्ये तरतुदीत स्वयंस्पष्ट तरतुदी आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही विकास परवाने द्यायला पाहिजे, रेखांकन प्लॅन मंजूर केले पाहिजे, विकास बांधकाम परवानगी मंजूर केले पाहिजे. या गोष्टीत ते त्यांच्या पतीने CPRचा मिसइंटरप्रिटेशन करतात, स्वतःचे मनाचे कायदे लावतात. किंवा त्यांचं स्टेटमेंट असं पण आहे की CPR मी बनवला आहे. मग CPR जर तुम्ही बनवला आहे तर इम्प्लिमेंट करायला तुम्हाला अडचण येते काय? एवढा मोठा सिनियर अधिकारी आहे. आम्हाला तर असं समजते रिटायरमेंटला त्यांना 1-1.5 वर्षच बाकी आहे. 2020मध्ये CPR कायदा गव्हर्नमेंटने अंमलात आणला. 2024 आहे. संपूर्ण महाराष्ट्रात CPRचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात विकास परवानग्या अभिन्यास मंजूर केली जाते. फक्त श्रीरामपूर ब्रँच ऑफिसमध्येच नवीनच ते मिसइंटरप्रिटेशन करून इमारत बांधकाम परवानगी, विकास परवानग्या नाकारल्या जातात, विनाकारण नाकारल्या जातात. या गोष्टीच कुठंतरी थांबल्या पाहिजे. आमच्या संघटनेचे इतर अनेक मागण्या आहेत. वाळू धोरण असू द्या, मजूर बांधकाम मजूरचं जे प्रश्न आहे तोही मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर जो रिकमेंडेशन जो शब्द आहे त्याच्याऐवजी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला सँक्शनचे पॉवर दिले पाहिजे. असे अनेक आमच्या संघटनेच्या मागण्या आहेत. या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून श्रीरामपूर ब्रांच ऑफिस अंडरचे 7 तालुके आहेत. या 7 तालुक्यातल्या नागरिकांचं तिथल्या विकास कामात एक प्रकारे खीळ बसली. त्याच्यामुळे अर्थकारणाला सुद्धा वेग मंदावलेला आहे. तर तुमच्या माध्यमातून या अधिकाऱ्याची शासनाने ताबडतोब बदली करावी, याला पदमुक्त करावे व आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही शासनास मुख्यमंत्री साहेबास विनंती आहे. यावेळी या उपोषणात प्रमोद कर्डिले, विशाल साळुंके, सतीश वराळे, उमेश तांबडे, सचिन सदाफळ, भरत साळुंके, के आव्हाड, संजय देशमुख, अविनाश काळे, किशोर शिरसाट, राजेंद्र जैत, नितीन चौधरी, चंद्रकांत परदेशी, रुपेश बोराडे, जहीर पिरजादे, अक्षय अलग, सोमेश देशमुख, रमेश खुळे, देवेंद्र साळुंके, शीतल गंगवाल, आर्किटेक्ट ऋषिकेश बोराडे आदी सहभागी झाले आहेत. न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, श्रीरामपूर.